नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन लेक्चर सिरीज आपण जी सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण PYQचं डिस्कशन करतो आहोत. सगळेच PYQs डिस्कस करणं शक्य नाही, पण जितके महत्त्वाचे असणारे, ज्याच्यामध्ये प्रत्येक एक सब टॉपिक कव्हर होईल अशा पद्धतीने आपण MCQचं सिलेक्शन करतो आहोत आणि त्यांची तयारी तुमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न मी करतो आहे. या लेक्चर सिरीजचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, आज आपण केमिस्ट्रीमधील एक टॉपिक निवडलेला आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे Some basic concepts in chemistry. Some basic concepts in chemistry. हा जो टॉपिक आहे तो 11वीच्या सिलेबसमधील टॉपिक आहे. ठीक आहे, 20% सिलेबस 11वीच्या सिलेबसमधून येतो. 20% क्वेश्चन्स हे 11वीच्या सिलेबसमधून येतात, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यापैकी हा 11वीच्या केमिस्ट्रीच्या पुस्तकातील जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स इन केमिस्ट्री. खरं तर तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताल आणि आता 12वीची परीक्षा देत आहे, तर ह्या सगळ्या बेसिकच गोष्टी आहेत, नावातच आहे बेसिक. त्याच्यामुळे या चॅप्टरवर जे कमीत कमी दोन क्वेश्चन जे आपल्याला अपेक्षित आहेत हे तुम्हाला सहजासहजी सुटणं अपेक्षित आहे, म्हणजे सुटायलाच पाहिजे. कारण की त्याच्याशिवाय तुमची पुढची इमारत उभी राहिलेली नसणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला मोल ही कॉन्सेप्ट कळलेली नसेल तर मोलॅरिटी कळणार नाही. मग मोलॅरिटी नसेल कळेल तर कॉन्सन्ट्रेशनच्या जे टॉपिक्स आहेत कॉन्सन्ट्रेशनच्या संदर्भातले ते आपल्याला येणार नाही. पुढे आपण न्यूमेरिकल सोडवलेत. न्यूमेरिकलसाठी जे आपल्याला SI युनिट्स वगैरे घ्यायचे आहेत, युनिटचे कन्व्हर्जन्स घ्यायचे आहेत, हे बेसिक्स आहेत. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे माहिती असणं अपेक्षित आहे आणि त्या माहिती असतील तर तुम्हाला इथे कुठेही अडचण येणार नाही. पाहता, पहिला क्वेश्चन जो आपण निवडलेला आहे तुमच्यासमोर तो आहे 2018 साली विचारला गेलेला क्वेश्चन. मुळातच 2018 सालापासूनच पुढे हे क्वेश्चन चालू होते. त्याच्यापूर्वी 2017 पर्यंत CET ही फक्त 12वीच्या सिलेबसवर होत होती. 2018 नंतर त्याच्यात 11वीचा सिलेबस इन्क्लूड केला गेला आणि ज्याला 20% वेटेज दिलं गेलं. त्याच्यामुळे 2018 साली पहिल्या वर्षी विचारला गेलेला हा क्वेश्चन बघता क्षणी सोपाच आहे क्वेश्चन हा. विच सिम्बॉल रिप्लेसेस द युनिट ऑफ ॲटॉमिक मास AMU. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न आहे हा. AMU म्हणजे काय? A stands for atomic, M stands for mass, U stands for unit. So atomic mass unit denoted by U, small u. ठीक आहे. आणि दुसरं, यालाच आपण युनिफाईड मास असं म्हणतो, हे पण लक्षात राहू द्या. याच्यावर देखील क्वेश्चन विचारून गेलेला आहे. यू म्हणजेच काय? युनिफाईड मास. AMU ॲटॉमिक मास युनिट डिनोटेड बाय U. अलीकडच्या काळामध्ये ॲटॉमिक मास युनिटच्या ऐवजी U वापरलं जातं आणि त्यालाच आपण म्हणतो युनिफाईड मास. हे जर तुम्हाला माहिती असेल तर सहजासहजी तुम्ही सांगू शकता या प्रश्नाचं उत्तर काय आहे. A आहे. सोपा प्रश्न होता. ॲडिशनल नॉलेज म्हणून आता काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला या टॉपिकवरच्या संदर्भातलं थोडंसं ॲडिशनल नॉलेज म्हणून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे पहा. ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय? 1 AMU म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. थोडंसं कार्बनच्या ॲटॉमिक वेटच्या संदर्भात जर तुम्हाला माहिती असेल, त्याच्यामध्ये कार्बनचा C12 हा आयसोटोप, दुसरा आयसोटोप C14. ठीक आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात ज्यावेळेस आपण कार्बन डेटिंग हा शब्दप्रयोग कधीतरी ऐकला असेल तर कार्बन डेटिंगच्या मध्ये जो कार्बन वापरला जातो तो असतो C14 म्हणजे C14 असतो. ठीक आहे, C12 हा जो आयसोटोप आहे त्याचं जे ॲटॉमिक वेट आहे, याचं जे ॲटॉमिक वेट आहे बघा, समजून घ्या. C12 हा जो कार्बन आहे, जो आयसोटोप आहे, त्याचं जे काही ॲटॉमिक वेट असेल त्याच्या 1/12 घ्यायचं आपण. आणि ज्या कुठल्या ॲटमबद्दल बोलतोय त्याचं वेट, ॲटॉमिक वेट याच्या किती पटीत आहे बघायचं. किती नंबर ऑफ टाइम्स आहे कोणाच्या? 1/12 ऑफ कुणाचं? 1/12 ॲटॉमिक वेट ऑफ C12 कार्बन हा आयसोटोप, त्याचं जे काही ॲटॉमिक वेट आहे त्याच्या 1/12 हे आपण काढलं
आणि त्याच्या किती पट दिलेलं ॲटॉमिक वेट आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनसाठी ते 1.008 एवढे टाइम्स असतं, म्हणून हायड्रोजनचं ॲटॉमिक वेट आपण AMUच्या स्वरूपात सांगू शकतो. ठीक आहे. आता याच्या संदर्भात अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात असला पाहिजे, तो असा आहे पहा, 1 AMU इज इक्वल टू किती असतो, 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. लक्षात ठेवा, 1 AMU इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. म्हणजे क्वेश्चन हा झाला, विचारला गेला, याच्यावर ॲडिशनल नॉलेज म्हणून आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. आता अजून आपण असाही प्रश्न येऊ शकतो की हे किलोग्रॅममध्ये विचारला जाऊ शकतो. तर किलोग्रॅममध्ये जर आपल्याला हे कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला हे बदलावं लागेल. जर कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करता येत असतील तर मी एक जनरली सरळ साधं सांगतो, असं लक्षात ठेवा. जर आपल्याला हा जो डेसिमल आहे तो लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला न्यायचा असेल तर आपल्याला याच्यात बदल करता येतो. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही याला किलोग्रॅममध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. आता पहा, हा जो क्वेश्चन आहे तो ॲटॉमिक मास युनिटवर आहे. मग ॲनालिसिस काय केलं आपण? ॲटॉमिक मास युनिटबद्दल तुम्हाला काय काय माहिती असलं पाहिजे. एक तर ॲटॉमिक मास युनिट AMU म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दुसरं, त्याचा सिम्बॉल अलीकडच्या काळामध्ये U वापरला जातो, त्याचा अर्थ होतो युनिफाईड मास, ज्याची व्हॅल्यू आहे 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम, आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला किलोग्रॅममध्ये करता आलं पाहिजे. एवढं बेसिक तुम्हाला माहिती असेल तर याच्या संदर्भात परत जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. आता 2019 साली या टॉपिकवर विचारलेला क्वेश्चन किती साली विचारलेला आहे, 2019. क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज 1/12 मास ऑफ 1 एटम ऑफ C12. ज्यावेळेस ॲटॉमिक मास युनिट बद्दल आपण बोलत होतो, ज्यावेळेस आपण AMU अर्थात U बद्दल बोलत होतो पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये, तिथे आपली या प्रश्नाची चर्चा झालेली होती. 1/12 मास ऑफ द 1 एटम ऑफ C12 काय सांगितलं होतं आपण, 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. दिस इज व्हॅल्यू ऑफ U. ही चर्चा आपली झाली होती. U इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. आता त्याच्यावर आधारितच क्वेश्चन थोडासा पुढे विचारलेला आहे. 10⁻⁻24 या ऑप्शनमध्ये आहे, पण 10⁻⁻24 ला ज्याने गुणले ती संख्या किती असली पाहिजे होती, 1.66. सो C इज नॉट आन्सर. इथे 1.66 आहे, पण त्याला 10⁻⁻27 ने मल्टिप्लाय केले, त्यामुळे हे सुद्धा उत्तर असू शकत नाही. ठीक आहे. इथे 6 इंटू 10⁻27 आहे. डेसिमल एक घर सोडून आहे, डेसिमल सुद्धा एक घर सोडून आहे. मग 10⁻⁻24 मध्ये बदल व्हायचं काही कारण नाही. इथं 10⁻⁻27 आले, हे पण उत्तर चुकीचं आहे. सो एलिमिनेशन मेथड में B can't be answer, C can't be answer, D can't be answer. Your answer is option A. सर इथे 10⁻26 आहे. काय बघा, डेसिमल दोन घन कुठल्या साईडला आला, ही साईड कुठली, राईट साईड. LPRN लक्षात ठेवा, LPRN. लेफ्ट साईडला गेलं पॉझिटिव्ह करायचं, लेफ्ट साईडला गेलं की पॉझिटिव्ह करायचं, राईट साईडला गेला तर निगेटिव्ह करायचं. मग डेसिमल दोन घरं, किती घरं, दोन घरं पलीकडे गेले, पलीकडे म्हणजे लेफ्ट साईडला गेले 1.66, पुढे किती आहे 0.5. ठीक आहे. दोन घरं राईट साईडला, लेफ्ट साईडला नाही, सॉरी राईट साईडला गेले. मग राईट साईडला गेल्यावर दोन घरांनी निगेटिव्ह करायचं, मग दोन घरं -2 ने निगेटिव्ह होणार. -24 -2 दॅट इज इक्वल टू 10⁻⁻26 ग्रॅम. सो 1.66 0.05 इंटू 10⁻⁻26 ग्रॅम असं याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. सोपा MCQ होता, ह्या व्हिडिओमध्ये नाही. सो जर तुम्ही बेसिक अभ्यास, आता बघा ॲनालिसिस केल्याचा फायदा, जर तुम्ही PYQ सोडवलेला होता आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन काय आहे, याच्या पुढे पण काय विचारलं जाऊ शकतं याचा विचार केलेला असता तर त्याचं उत्तर आपल्याकडे तयार होतं. आता 2020 साली काय क्वेश्चन विचारलेला आहे बघा. 2020 साली जो क्वेश्चन विचारलेला आहे त्या क्वेश्चनमध्ये काय म्हणले, द युनिट्स ऑफ नॅनोमीटर अँड पिकोमीटर आर रिलेटेड ॲज. नॅनोमीटर आणि पिकोमीटर यांचं एकमेकांशी असणारं रिलेशन आपल्याला विचारलेलं आहे.
थोडंसं मेजरमेंट व्यवस्थित झालेलं असेल फिजिक्समध्ये किंवा याचं बेसिक जर व्यवस्थित झालेलं असेल तर आपल्याला वेगवेगळे कन्व्हर्जन फॅक्टर्स दिलेले आहेत त्यांनी. जर तुम्हाला ते माहिती असते तर आपल्याला काही अडचण येणार नाही. तुम्हाला माहिती असलं पाहिजे बेसिक या तरी गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. मिली, मायक्रो, नॅनो, पिको, ॲटलिस्ट एवढे तरी सारखे सारखे उपयोगी पडतात माहिती असलं पाहिजे. मिली मीन्स 10⁻³ मायक्रो मीन्स 10⁻�6 नॅनो मीन्स 10⁻⁹ पिको मीन्स 10⁻12 हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे जे उपयोगी पडणार आहे आपल्याला. मिली 10⁻³ मायक्रो 10⁻�6 नॅनो प्रिफिक्स म्हणतात त्याला 10⁻⁹ पिको 10⁻12. कन्व्हर्जन फॅक्टर हा शब्द योग्य नाही, प्रिफिक्स म्हणतात त्यांना. याच्याशिवाय डेसी 10⁻⁻1 सेंटी 10⁻⁻2 हे पण पाठ असलं पाहिजे. डेसी 10⁻⁻1 सेंटी 10⁻⁻2 मिली 10⁻⁻3 मायक्रो 10⁻⁻6 नॅनो 10⁻⁹ पिको 10⁻⁻12 किलो मेगा गीगा टेरा हे पण पाठ असू द्या. किलो मेगा गीगा टेरा किलो मेगा गीगा टेरा किलो मेगा गीगा टेरा. किलो हा प्रिफिक्स आला की त्याचा अर्थ होतो 10⁻3 मेगा 10⁻6 गीगा 10⁻9 टेरा 10⁻12 किलोबाईट मेगाबाईट गीगाबाईट टेराबाईट नाही का आपण म्हणतो KB MB GB TB. तर त्यातला किलो मीन्स 10⁻3 मेगा मीन्स 10⁻6 गीगा 10⁻9 टेरा 10⁻12. तर हे जर बेसिक तुम्हाला माहिती असेल तर हा प्रश्न सोडवायला काय अडचण येते हे बघूया आपण. 1 नॅनोमीटर म्हणजे किती पिकोमीटर असा प्रश्न विचारला. 1 नॅनोमीटर म्हणजे किती पिकोमीटर. आता एक लक्षात घ्या 1 नॅनोमीटर याचा अर्थ होतो 10⁻⁹ मीटर. 1 नॅनोमीटर मीन्स 10⁻⁹ मीटर. आपल्याला हे कन्व्हर्जन पिकोमीटर मध्ये करायचं. कशामध्ये? पिकोमीटर मध्ये करायचं. काय करता येईल पिकोमीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं तर पिको हा शब्द येण्यासाठी इथे 10⁻³ व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? 10⁻⁻3. मग मी काय केलं 10⁻⁻3 ला 10⁻⁻9 ला 10⁻³ ने गुणलं आणि तेच 10⁻³ काढून घेतलं. थोडक्यात लक्षात घ्या हे काय केलेलं आहे. इथे 10⁻⁹ आहे मान्य तुम्हाला. आता का आहे तर नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹. मग याला मल्टिप्लाय केलं आपण 1 ने. याला आपण मल्टिप्लाय केलं 1 म्हणजे आहेच तिथं मल्टिप्लाय केलं म्हणजे तिथं 1 आहेच मीटर. हा जो 1 आहे ना तो मी कसा लिहिला बघा आता 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻³. कसा लिहिला 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻³. हा जो 10⁻³ आहे इयत्ता 7वी मध्ये आपण शिकलेलो आहोत. 1/a⁻m असेल तर a⁻⁻1 होतो. 1/a⁻m असेल तर तो काय होतो a⁻m होतो. मग त्या रूलनुसार हा 10⁻³ वर गेला. काय होईल बघा 10⁻⁹ हे तुमचे 10⁻³ आणि हे वर आलेले 10⁻⁻3. ऑफकोर्स पुढे काय आहे मीटर आहे. सो 10⁻⁹ 10⁻⁻3 इयत्ता 6वी a⁻m × a⁻n पाया समान असेल तर घातांकाची काय करतात बेरीज करतात म्हणजे येऊन होत आहे. असं जर असेल तर a⁻ काय होतो m + n होतो. मग त्या नियमानुसार इथे 10 आणि 10 बेस सेम आहे त्यांची बेरीज होणार -9 - 3 दॅट विल बी इक्वल टू -12. हा तुमचा 10⁻³ आणि हा तुमचा पुढचा मीटर. मग 10⁻⁻12 मीटर म्हणजे पिकोमीटर. 10⁻⁻12 म्हणजे पिकोमीटर. सो हे 10⁻³ तसंच ठेवा आणि हे जे आलं ते कशात गेलं पिकोमीटर. सो 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻³ पिकोमीटर. 10⁻³ पिकोमीटर आहे बघा. ऑप्शन डी मध्ये आहे 10⁻³ पिकोमीटर. आता पहा आपण ऑप्शन जर वाचले असते उत्तर काढत बसण्याच्या ऐवजी एलिमिनेशन टेक्निक वापरता आलं असतं का बघा. 1 नॅनोमीटर इज 10⁻⁻12 पिकोमीटर. तर का चुकीचं आहे बघा 10⁻⁻12 आणि पिको मीन्स अगेन 10⁻⁻12 मीटर ते किती झालं 10⁻⁻24
10⁻²⁴. उत्तर किती यायला पाहिजे तुमचं? 1 नॅनोमीटर मीन्स 10⁻⁹ मीटर असंच मिळायला पाहिजे. इथं तसं होतंय का? हे 10⁻², हे 10⁻² आणि पिकोचे परत 10⁻². टोटल 10⁻, किती झाले थोडक्यात? 10⁻24 मीटर. वास्तविक पता किती मिळायला पाहिजे आपल्याला? 1 नॅनोमीटर मीन्स 10⁻⁹ मीटर. तर हे ऑप्शन करेक्ट नाही. हा पर्याय कट झाला. ठीक आहे, हा कट झाला. इथे 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ आणि पिको परत 10⁻². पण टोटल झाला 10⁻21 मीटर. -10⁻21 मीटर. पाहिजे किती? 10⁻⁹ मीटर. इथे काय झालं बघा? 10⁻³ आणि पिकोचे परत 10⁻12 म्हणजे झालं 10⁻15 मीटर. 1 नॅनोमीटर इज नॉट इक्वल टू 10⁻15 मीटर. शेवटचा आता इथं 10⁻³ आहे. शेवटचा पर्यायचा ॲनालिसिस करू आपण. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻³ आणि पिको मीन्स 10⁻12 मीटर. therefore 1 नॅनोमीटर हे -12 हे +3 इथे आलं 10⁻⁹ मीटर. सो 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. जे आपल्याला हवं ते मिळतंय. सो युअर आन्सर इज ऑप्शन डी. सो हा सिंपल साधा क्वेश्चन आहे. न्यूमेरिकलवर ज्याचं कौशल्य, न्यूमेरिकलच्या बाबतीत ज्याच्याकडे कौशल्य आहे, न्यूमेरिकलची भीती ज्याला वाटत नाही, त्यांच्यासाठी हा खूप किरकोळ आणि सोपा प्रश्न होता. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन. 2018 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. एसआय युनिट ऑफ डेन्सिटी. एसआय युनिट ऑफ डेन्सिटी. केमिस्ट्रीचा अभ्यास करणाऱ्या मुलाला, ज्याने कोणी न्यूमेरिकल सोडवलेले आहेत, त्याला डेन्सिटीचा एसआय युनिटचा फॉर्म्युला येत नाही असं होणार नाही. खूप बेसिक आहे डेन्सिटी आणि त्यातही एसआय युनिट पाहिजे. कसं युनिट पाहिजे? एसआय युनिट. वी नो दॅट डेन्सिटी इज मास पर युनिट ओनली. डेन्सिटी मीन्स मास पर युनिट ओनली. SI unit of the mass is kilogram. SI unit of the mass is kilogram. And SI unit of the volume is meter cube. SI unit of the volume is meter cube. Therefore, it will be kilogram. हे मीटर इकडे आलं m⁻⁻3. एक तर हे ऑप्शन पाहिजे किलोग्रॅम पर मीटर क्यूब, नसेल तर किलोग्रॅम इंटू m⁻⁻3. सेंटीमीटरचा विषय आला संपला. एसआय युनिटमध्ये ग्रॅम आणि सेंटीमीटर युनिट असू शकत नाही. ग्रॅम आणि मीटर, मीटर ठीक आहे पण ग्रॅम असू शकत नाही. किलोग्रॅम पर मीटर क्यूब किंवा किलोग्रॅम m⁻⁻3. किलोग्रॅम m⁻⁻3. सो दिस इज युअर आन्सर. इथे किलोग्रॅम सेंटीमीटर. ठीक आहे, जरी तुम्हाला माहित नसलं तरी कसं हे सोडवायची पण गरज नाही. बघा याच्यात ग्रॅम आणि सेंटीमीटर आहेत. ग्रॅम आणि सेंटीमीटर हे युनिट असू शकत नाही. एलिमिनेशन मेथड हे उत्तर असू शकत नाही. ग्रॅम आणि मीटर, ग्रॅम हे एसआय मध्ये मासचे युनिट असू शकत नाही, हे उत्तर असू शकत नाही. किलोग्रॅम आहे बरोबर, पण खाली सेंटीमीटर आहे. व्हॉल्यूम सेंटीमीटर मध्ये सांगण्यात काहीच लॉजिक नाही एसआय युनिट मध्ये, पण हे सुद्धा उत्तर नाही. युअर आन्सर इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब किंवा दॅट इज किलोग्रॅम m⁻⁻3. सोपा क्वेश्चन होता 2018 ला विचारला गेलेला. 2019 चा क्वेश्चन टेम्परेचरच्या संदर्भातला क्वेश्चन आहे. द टेम्परेचर ऑफ 32 डिग्री सेल्सिअस इज इक्विव्हॅलंट टू. आपल्याला फॅरनहाइट मध्ये द्यायचं. बेसिक फॉर्म्युला आहे. बऱ्यापैकी मुलांना डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं असेल तर केल्विन मध्ये कसं जायचं हे पाठ आहे. 273 मिळवायचं. डिग्री सेल्सिअस मध्ये जे टेम्परेचर दिलेलं असेल त्याच्यामध्ये 273 मिळवायचं. केल्विन मध्ये जातं हे तुम्हाला माहिती आहे, पण फॅरनहाइट कडे बऱ्यापैकी मुलं दुर्लक्ष करतात. पहा काय करायचं असतं आपल्याला. जर आपल्याला फॅरनहाइट मध्ये जायचं असेल तर डिग्री फॅरनहाइटचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. डिग्री फॅरनहाइट मध्ये जायचं असेल तर 9/5 इंटू T डिग्री सेल्सिअस म्हणजे डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर घ्यायचंय आणि त्याला 9/5 ने गुणायचं आणि त्याच्यामध्ये 32 मिळवायचे आणि त्याच्यामध्ये 32 मिळवायचे. हा फॉर्म्युला आहे. आपण उत्तर काढून घेऊ. इथे 9/5 म्हणजे हा फॉर्म्युला जर पाठ नसेल तर हा सम एकदम सोपा आहे. एकदम सोप्या याच्यामध्ये येतो, कॅटेगरीमध्ये येतो. तो आपल्याला सोडवता येणार आहे. जर फॉर्म्युला पाठ नसेल तर नाही, फॉर्म्युला पाठ असेल तर काही चालू सांगा. 9/5 T डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर दिलेलं आहे 32. किती दिलेलं आहे? 32 प्लस आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये
32 मिळवायचे. मग आधी हे सोडून घेतलं आपण, किती येते बघूया. 5 6 30, शिल्लक किती राहिले 2, वरून 0 घेतला किती तयार झालं 20. अगेन 5 into 4 that is equal to 20. 9 into 6.4, 9 into 4 36, 3 आल्यावर 9 into 6 54, 54 आणि हे 3 57.6 plus 32, so it will be equal to 89. हे 0.6 उत्तरात राहणार आहे, 0.6 उत्तरात राहणार आहे, हे उत्तर असू शकत नाही, हे उत्तर असू शकत नाही, बरोबर. त्याच्यानंतर 57 plus 32, 85 उत्तर याचं काही कारण नाही, ही बेरीज केली तर किती येणार आहे पुढे 89.6 डिग्री फॅरेनहाइट. सो हा फॉर्म्युला पार्ट पाहिजे बाळांनो तुम्हाला, आणि कॅल्क्युलेशन बेसिक कॅल्क्युलेशन करता येत असलं पाहिजे. याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो, अजून कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर इथे डिग्री सेल्सिअस मध्ये दिलंय, फॅरेनहाइट मध्ये काढायचं. प्रश्न कसा तयार होऊ शकतो, तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये उत्तर काढावं लागेल, डिग्री सेल्सिअस, आणि देताना फॅरेनहाइट मध्ये डेटा दिलेला असेल. देताना डेटा कशा दिलेला असेल फॅरेनहाइट मध्ये. मग इथे उलट होईल, 5/9 काय होणार आहे 5/9, आणि जे टेम्परेचर दिलेलं असेल ते फॅरेनहाइट मध्ये दिलेलं असेल, त्याला किती म्हणणार तुम्ही 5/9, आणि 32 याच्यात सबस्ट्रॅक्ट करावे लागते. फॅरेनहाइट मध्ये तुम्हाला जायचंय टी डिग्री मध्ये दिलेलं असेल, म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं असेल 32 मिळवायचे आणि इथं 9/5 घ्यायचे. फॉर्म्युले पाठ करा. आणि जर फॅरेनहाइट मध्ये दिलेलं असेल, डिग्री सेल्सिअस मध्ये जायचं असेल तर 32 आपल्याला काय करायचे सबस्ट्रॅक्ट करायचे आणि इथे 5/9 घ्यायचे. पुढला पण एक फॉर्म्युला पाठ करा, दुसऱ्या फॉर्म्युल्याकडे आपल्याला जाता येईल. पुढचा क्वेश्चन 2019 ला विचारला गेलेला हा पुढचा एक क्वेश्चन आपण सोडवतो आहोत. किती साली विचारलेला क्वेश्चन आहे 2019 साली विचारला गेलेला एक क्वेश्चन आपण सोडवतो आहोत. काय आहे क्वेश्चन, व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ एनी प्युअर गॅस at STP standard temperature and pressure is always equal to. प्रश्न नीट वाचला, काहीच अडचण येणार नाही सोडवायला. काय प्रश्न सांगतोय, द व्हॉल्यूम ऑफ कोणाचं 1 मोल ऑफ एनी प्युअर गॅस at STP is always equal to. किती असतं उत्तराचं, पाठ असू द्या. उत्तर असतं 22.4 डेसिमीटर क्यूब एका मोलसाठी. एक मोल कुठलाही गॅस घ्या तुम्ही, त्याचा जर एक मोल घेतला, दॅट 1 मोल ऑफ दॅट गॅस ऑक्युपाइज 22.4 डेसिमीटर क्यूब. किती 22.4 डेसिमीटर क्यूब. आता थोडं बेसिक तुम्हाला माहिती असू द्या मला, 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. अर्थात ज्यावेळेस मी असं म्हणतो की 1 मोल ऑक्युपाइज 22.4 डेसिमीटर क्यूब, त्यावेळेस याचा अर्थ असा होतो 22.4 लिटर. 22.4 लिटर. आता या प्रश्नामध्ये अडचण काय बघूया आपण, मीटर क्यूब मीटर क्यूब मीटर क्यूब मीटर क्यूब, सगळं मीटर क्यूब मध्ये ते. आता ह्या नॉलेजवर हा प्रश्न आधारित आहे. कुठलाही गॅस जर घेतला, त्याचा 1 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो 22.4 डेसिमीटर क्यूब. आता या प्रश्नामध्ये व्हॉल्यूम ऑफ किती मोलचं विचारलंय 1 मोल विचारलंय, म्हणजे 1 मोल साठी प्रश्न सोडवायचा. ऑफकोर्स उत्तर किती असणार आहे 22.4 डेसिमीटर क्यूब. पण ऑप्शन मध्ये कुठेही डेसिमीटर क्यूब दिलेलं नाही, इथे थोडंसं कन्वर्जन करावं लागणार आहे तुम्हाला. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे, हे तर क्लिअर आहे किती ऑक्युपाय केलं 22.4 डेसिमीटर क्यूब. मग 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे किती. 12वीची परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सांगता आलं पाहिजे 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे 10⁻³ मीटर. 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. दुर्दैवाने एखाद्याला माहित नसेल तर ते कसं येतं बघा, डेसिमीटर क्यूब म्हणजे डेसिमीटर इंटू डेसिमीटर इंटू डेसिमीटर. डेसी 10⁻⁻1, डेसी 10⁻⁻1, डेसी 10⁻⁻1. टोटल किती तयार झालं 10⁻⁻3. मीटर 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 काय झालं मीटर. एवढं बेसिक आहे. सो 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻⁻3 मीटर क्यूब. मग
1 मोल ऑक्युपाइज किती बाळांनो 22.4 डेसिमीटर क्यूब अर्थात किती 22.4 डेसी 10⁻³ मीटर क्यूब. ठीक आहे. आता इथे कुठेच रेस टू ने मल्टिप्लाय केलेलं नाही म्हणजे पॉवर ऑफ 10 च्या स्वरूपात नाही. मग आपल्याला काय करावं लागेल हे 10⁻³ घालवायचे असतील तर याला +3 व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे +3. मग पॉझिटिव्ह कधी होतं LPRN पॉझिटिव्ह कधी होतं डेसिमल लेफ्ट साइडला गेला पाहिजे. डेसिमल लेफ्ट साइडला गेला पाहिजे. किती घरं 3 घरं किती 3 1 2 आणि अजून एक घर म्हणजे किती 0.0224 इथे होता 1 2 आणि अजून एक घर म्हणजे 0.0224 3 घरं या बाजूला आलं. काय शिल्लक राहिले हे कॅन्सल झालं एवढे मीटर आलं लक्षात. आता ऑप्शन मध्ये बघा आहे का हे ऑप्शन बघा नसेल तुम्हाला कळलं तर मग तुम्ही उलटही करून सोडून बघा 0.2 बघा आता हे कसं सोडवता येऊ शकलं तुम्हाला 0.02214 एवढे मीटर. मग डेसिमीटर क्यूब मध्ये जर यायचं असेल तर याला 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 10⁻³ ने मल्टिप्लाय करण्यासाठी निगेटिव्ह आणायचे म्हणजे कुठल्या साईडला जावं लागेल राईट साईडला 1 2 3 घर या बाजूला जायचं. सो किती आलं 22.4 × 10⁻³ मीटर क्यूब आणि -3 म्हणजे कोण डेसिमीटर क्यूब तयार झालं. सो 22.4 डेसिमीटर क्यूब. हा न्यूमेरिकलचा खेळ साधं बेसिक कॅल्क्युलेशन दशांश चिन्ह कसं फिरवायचं वगैरे ज्याला येत असेल त्याच्यासाठी हा किरकोळ क्वेश्चन एकदम बेसिक 1 मोल = 22.4 डेसिमीटर क्यूब याच्यावर ही इमारत आपल्याला उभी करायची आहे. चला पुढचा क्वेश्चन 2020 साली विचारलेला हा क्वेश्चन आहे. काय विचारले बघूया 2020 साली. Volume of oxygen required for complete combustion of 0.24 mole of methane at STP. आपल्याला कंबशन करायचंय कोणाचं मिथेनचं कंबशन करायचंय. मिथेन म्हणजे CH4 कंबशन करायचं म्हणजे हवेमध्ये जाळायचं. कंबशनचे प्रोडक्ट ठरलेले कोण कोण असतील CO2 आणि H2O. CO2 आणि H2O हे प्रोडक्ट ठरलेले आहे. आलं लक्षात. मग आता मला सांगा CH4 हवेमध्ये जाळलं CH4 + O2 ठीक आहे. काय मिळालं आपल्याला CO2 आणि काय मिळालं H2O मिळालं. रिएक्शन बॅलन्स आहे का बघा C एक C हायड्रोजन 4 इथे किती आहे 2 कितीने म्हणावं लागेल 2 ने गुणलं. सो इथे किती झाले 4 हायड्रोजन झाले. ऑक्सिजन किती पाहिजे 2 ऑक्सिजन इथे किती हे 2 आणि हे 2 टोटल किती झाले 4. इकडे 4 ऑक्सिजन इकडे किती आहे 2 याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 2. सो रिएक्शन बॅलन्स झाली. मग आपल्याकडे काय आहे CH4 + O2 2O2 इट गिव्स CO2 + 2H2O. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारतो प्रश्न काय सांगतो आपल्याला 1 मोल ऑफ मिथेन reacts with 2 mole of oxygen to give 1 mole of CO2 and 2 moles of H2O. रिएक्शनचा अर्थ कळलं. याचा किती घ्यावा लागेल आपल्याला 1 मोल. याची किती मोल आहेत ऑक्सिजनचे 2 मोल. CO2 चा किती मोल तयार होतोय 1 मोल आणि H2O चे किती तयार होत आहेत मोल 2 मोल तयार होत आहेत. आता प्रश्न काय आहे the volume of oxygen required for complete combustion of 0.25 mole of methane. आता इथे फॉर्म्युला नाही इथे समजून घ्या 1 मोल ऑफ मिथेन रिएक्ट्स विथ 2 मोल्स ऑफ O2 म्हणजे जर मिथेनचा 1 मोल असेल तर तो ऑक्सिजनच्या 2 मोल बरोबर रिएक्ट होतो. मिथेनचा 1 मोल ऑक्सिजनच्या दुप्पट मोल म्हणजे ऑक्सिजनचे किती मोल लागतात दुप्पट मोल लागतात. मिथेनचा 1 असेल तर ऑक्सिजनचे 2. आता मिथेनचे किती दिलेले 0.25 मिथेनचे 0.25 जेवढे मोल मिथेनचे लागतील ऑक्सिजनचे मोल त्याच्या दुप्पट लागतात म्हणजे ह्याच्या दुप्पट 0.25 मल्टिप्लाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू 0.5 किती 0.5 0.5 मोल ऑफ ऑक्सिजनची गरज आहे आपल्याला 0.5 मोल ऑफ ऑक्सिजन. तर ऑक्सिजनचा 1 मोल म्हणजे किती 22.4 डेसिमीटर 22.4
डेसिमीटर. हे शिकलोय आपण. 1 मोल जर असेल, गॅस कुठलाही असू द्या, त्याचा 1 मोल जो आहे तो तेवढंच व्हॉल्यूम त्याचा असणार आहे. ते किती येते? एका मोलचं 22.4 डेसिमीटर. मग 0.25 मोल ऑफ मिथेनचं कंबशन करायला आपल्याला ऑक्सिजनचे मोल किती हवे? अर्धाच. 1 मोल 22.4, मग अर्धा 0.5 मोल, हाफ मोल, मग हाफ व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल. दॅट विल बी इक्वल टू 11.2 डेसिमीटर क्यूब. किती असणार आहे? 11.2 डेसिमीटर क्यूब. 11.2 डेसिमीटर क्यूब. ऑप्शन सी इज आन्सर. काय उत्तर येणार तुमचं? ऑप्शन सी इज द आन्सर. चल पुढचा क्वेश्चन. 2019 साली विचारलेला हा क्वेश्चन बघा. किती? 2019 ला विचारलेला हा क्वेश्चन. काय सांगतो तो? हाऊ मेनी मोल्स ऑफ अमोनिया आर प्रेझेंट इन 5.6 सेंटीमीटर क्यूब ऑफ अमोनिया गॅस ॲट STP. गॅस कुठला दिलेला आहे? अमोनिया. ठीक आहे, कुठलाही गॅस देऊ द्या, काही फरक पडत नाही. फक्त कधी दिलेला आहे तो? STP ला अमोनिया नावाचा गॅस आपल्याला दिलेला आहे. हाऊ मेनी मोल्स ऑफ अमोनिया आर प्रेझेंट इन किती? 5.6 सेंटीमीटर क्यूब. 5.6 सेंटीमीटर क्यूब. अगेन एका बेसिक इन्फॉर्मेशनवर हे आधारित आहे. 1 मोल जर कुठलाही गॅस असेल तर इट ऑक्युपाइज 22.4 डेसिमीटर क्यूब. एवढं तर क्लिअर झालं तुम्हाला. 1 मोल जर कुठल्याही गॅसचा दिलेला असेल तर तो किती ऑक्युपाय करतो? 22.4 डेसिमीटर क्यूब. हा किती आहे? 5.6. थोड्या वेळ मी युनिटकडे दुर्लक्ष करतो. युनिटकडे दुर्लक्ष करतोय. 5.6 म्हणजे हा झाला याचा 1/4. किती झाला? 1/4. मग याचा 1/4 व्हॉल्यूम म्हणजे याचे 1/4 मोल असतील. मग याचा 1/4, एकाचा 1/4 किती होणार? 0.25. 0.25. ठीक आहे. ह्याच्यात 2.5 कुठेच नाही, इथे 2.5 कुठेच नाही, तर 2.5 कुठेच नाही. तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. सर असं सोडून जमतं का? तुमचं उत्तर ॲक्युरेट आलेलं नाही. 16 मला सीईटीला 175 मार्क होते. हे का सांगतोय मी तुम्हाला? जाणीवपूर्वक सांगतोय. प्रत्येक वेळेस ॲक्युरेट उत्तरापर्यंत जाण्याची गरज नाही. एलिमिनेशन मेथडने उत्तर सुटतात. म्हणून तर तुम्हाला मी आधी सांगितलं थोड्या वेळ डेसिमीटर क्यूबकडे दुर्लक्ष करू, फक्त 22.4 वर कॉन्सन्ट्रेट करा, आपल्याला उत्तर शोधता येऊ शकतं. 22.4 डेसिमीटर क्यूब असेल तर 1 मोल ऑक्युपाय करतो. ठीक आहे. डेसिमीटर क्यूबच्या जागेवर सेंटीमीटर झालेले, त्यामुळे इथं इंटू मल्टिप्लाइड बाय समथिंग असेल, पॉवर ऑफ 10 असेल, त्या इकडे तिकडे होणार आहे काहीतरी. इथले जे डिजिट असणार आहेत ते मात्र फिक्स होणार आहेत. म्हणून मी फिक्स करायला लावले तुम्हाला ते. 1 मोल 22.4 डेसिमीटर क्यूब ऑक्युपाय करतो. तर मग 5.6 म्हणजे 5.6 कधी येते? त्याला 4 ने भागले. सरळ करते ना. साधं सगळं पण नका सोडत बसू. 5 चोक 20 म्हणजे चौथा भाग आहे. 5.6 चा कितवा भाग आहे? चौथा. कॅल्क्युलेशन करून बघा, तो 22.4 येईलच. मग याच्या 1/4 व्हॉल्यूम जर ऑक्युपाय करत असेल तर याचे सुद्धा 1/4च मोल असणार आहे. मग एका मोलचा 1/4 किती होईल? 0.25. सो 0.25 मोल काय ऑक्युपाय करेल? 5.6 डेसिमीटर क्यूब. किती? 5.6 डेसिमीटर क्यूब. ऑफकोर्स आता प्रश्नामध्ये सेंटीमीटर क्यूब दिलेले, मग सेंटीमीटर क्यूब साठी कन्वर्जन करावं लागेल. मग कन्वर्जन केल्यामुळे इथे सुद्धा डेसिमल मध्ये काहीतरी इकडे तिकडे होईल. पण याचं उत्तर किती येणार आहे? ऑप्शन डी येणार आहे. आता ज्याला ॲक्युरेट उत्तर हवं असेल त्याच्यासाठी हा प्रश्न मी परत एकदा सोडून दाखवतो. ॲक्युरेट उत्तर तर डी आलं, हे फायनल झालं. मग ज्याला असं वाटतं की नाही सर मला ॲक्युरेटच उत्तर पाहिजे, सीईटीला कमी वेळात प्रश्न सोडवायचा आहे, तुम्हाला उत्तर येण्याशी मतलब जे की इथं डी आलेलं आहे. पण समजा ॲक्युरेटच उत्तर हवं असेल तर पहा, 1 मोल किती ऑक्युपाय करतो माहिती आपल्याला? 22.4 डेसिमीटर. अर्थात 22.4 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. किती? 10⁻³ मीटर क्यूब. अर्थात 22.4 इंटू 10⁻³ हे तर मूळचं आहे कसं दिलं. याला काय करतो मी? 10⁻³ ने मल्टिप्लाय करतोय, डिवाइड करतोय. अर्थात काय झालं बघा, हे 10⁻³ वर आल्यानंतर हे 10⁻³ आणि पुढे m. हे -3 किती झालं? -6. किती झालं? -6.
22.4 इंटू 10⁻⁻6 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. हे -6 म्हणजे 10⁻⁻2 चा स्क्वेअर, सॉरी क्यूब, 10⁻⁻2 चा क्यूब. म्हणजे हे झालं सेंटीमीटर क्यूब. हे मीटर क्यूब आणि हे सेंटी, हे सेंटीचा क्यूब आणि हे मीटर क्यूब. अर्थात हे तुम्हाला एकदम बेसिक सांगायला लागलं मी. हे कन्वर्जन फॅक्टर काही मुलं पाठ करतात, ते पाठ केलेलं कसं आलं ते सांगतोय मी तुम्हाला. 22.4 इंटू 10⁻³ इंटू म्हणल्यानंतर त्याचं युनिट कोण आहे, सेंटीमीटर क्यूब. मग 1 मोल सेंटीमीटर क्यूब मध्ये जर तुम्हाला विचारलं असतं तर किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, 22.4 इंटू 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. 1 मोल किती ऑक्युपाय करतो, 22.4 इंटू 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. म्हणजे जर तुम्हाला पाठच करायचा असेल तर काय होणार पहा, 1 मोल इज इक्वल टू 22.4 डेसिमीटर क्यूब आलेले आहे तुम्हाला हे कन्वर्जन पाठ पाहिजे. 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे किती सेंटीमीटर क्यूब, 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे किती सेंटीमीटर क्यूब, तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. डेसी म्हणल्यानंतर 10⁻³ मीटर. ठीक आहे. मग मला सेंटी तयार करण्यासाठी ते 10⁻⁻6 पाहिजे. किती पाहिजे, 10⁻⁻6. मग 10⁻⁻6 कसं होते, इथे ऑलरेडी 10⁻³ आहेच बाळांनो. मी याला परत 10⁻³ ने गुणलं आणि परत 10⁻³ ने गुणलं म्हणजे किती झालं. आता हे का केलं, हे बेसिक मॅथ्स. मग हे 10⁻³ इंटू 10⁻³ किती झालं, 10⁻⁻6. पुढे हे 10⁻³ आणि हे मीटर क्यूब. 10⁻⁻6 हे 10⁻⁻2 चा क्यूब आहे. आलं लक्षात. म्हणजे हे 10⁻⁻2 चा क्यूब म्हणजे तयार झालं सेंटी आणि हा मीटर क्यूब हे तुमचं 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. सो 1 डेसिमीटर क्यूब हे पाठ ठेवायचे तुम्हाला. 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. हे जे मी सोडवलं त्याची तुम्हाला गरज नाही, डायरेक्ट पाठ करा. सो काय होईल बघा, 22.4 आणि मी आता सांगितलं तसं 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. 1 मोल एवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. 1 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, 22.4 इंटू 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. मग 5.6 म्हणजे किती मोल बघा, 22.4 इंटू 10⁻³ सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती मोल, 1 मोल. 22.4 इंटू 10⁻³ म्हणजे किती मोल, 1 मोल. मग 5.6 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती मोल, एवढ्यासाठी एवढं, मग एवढ्यासाठी किती, पर्सेंटेज मध्ये आपण सोडवतो. एवढ्या व्हॉल्यूमसाठी किती मोल असतात, 1 मोल. मग एवढ्या व्हॉल्यूमसाठी किती मोल होते. ठीक आहे. 5.6 इथं किती आले, 4. किती आले, 4. हे 1/4 म्हणजे किती, 0.25 आणि हे 10⁻³ आहे, वर गेलं 10⁻⁻3. सो 0.25 इंटू 10⁻⁻3 -4 होण्यासाठी म्हणजे अजून एक निगेटिव्ह होण्यासाठी LPRN राईट साईडला गेलं की निगेटिव्ह होतं. डेसिमल फिगर एक घर राईट साईडला गेलं किती झालं, 2.5 म्हणजे एक घराने निगेटिव्ह झालं 10⁻⁻4. म्हणजे एवढं सगळं तुम्हाला ॲक्युरेट केलं की उत्तर येते बघा 2.5 इंटू 10⁻⁻4. पण मी तुम्हाला सांगितलं एवढं सगळं सोडवण्याची गरज नाही. मी सुरुवातीच्या टप्प्यात जसं सांगितलं तसं पटकन तुम्ही हा न्यूमेरिकल सोडवू शकता. पुढे बघा आता हा न्यूमेरिकल काय सांगतोय, 2020 चे क्वेश्चन आहे. जिथं साल टाकलेलं नाही मी, ते 2020 चे क्वेश्चन आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 100 ml ऑफ वॉटर इज. डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेले आहे किती, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. प्रश्न काय विचारलाय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 100 मोल ऑफ वॉटर, 100 ml ऑफ वॉटर. 100 ml ऑफ वॉटर मध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत. आता एक लक्षात घ्या, 1 मोल आपण H2O चा घेतला, 1 मोल जर आपण H2O चा घेतला म्हणजे किती ग्रॅम घेतले, 18 ग्रॅम घेतले H2O चे. किती, 18 ग्रॅम. H2O चं मॉलिक्युलर वेट किती असतं, 18. मग 1 मोल ऑफ H2O म्हणजे अर्थात 18 ग्रॅम ऑफ H2O ऑक्युपाईज कंटेन्स
consists of 6.022 into 10 raised to 23 molecules. अवेलेबल नंबर एवढे मॉलिक्युल्स. बरोबर. आता आपल्याला जे पाणी दिलेलं आहे त्याची डेन्सिटी दिलेली आहे 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि त्याचं व्हॉल्यूम पण दिलेलं आहे 100 ml. काय दिलेलं आहे? 100 ml. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला SI युनिट मध्ये हे दिलेले आहे. मग 100 ml म्हणजे किती सेंटीमीटर, किती सेंटीमीटर क्यूब हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे. हे पाठ असलं तर सोपं जाईल. ते 100 सेंटीमीटर क्यूबच असतं. किती असतं? 100 सेंटीमीटर क्यूब. 100 ml म्हणजेच 100 सेंटीमीटर क्यूब. हे तुमचं पाठ असलं पाहिजे. नसलं तरी मी एकदा काढून दाखवतो तुम्हाला. 100 ml म्हणजेच काय? 100 मिली. m म्हणजे मिली 10 raised to -3 आणि पुढे कोण आहे? L म्हणजे लिटर. आता लिटर म्हणजे डेसिमीटर क्यूब. 1 लिटर म्हणजे 1 डेसिमीटर क्यूब. मग लिटरच्या जागेवर काय आलं? डेसिमीटर क्यूब. काय आलं? डेसिमीटर क्यूब. तर 100 आहे कसे घेतले? m म्हणजे मिली 10 raised to -3, L म्हणजे लिटर आणि लिटर म्हणजे डेसिमीटर क्यूब. मग मी याच्या जागेवर टाकला डेसिमीटर क्यूब इनटू 10 raised to -3. डेसी मीन्स 10 raised to -3. डेसी मीन्स अगेन 10 raised to -3 मीटर क्यूब. 10 raised to -3 मीटर क्यूब. पण आपल्याला हे उत्तर कशामध्ये न्यायचं आहे? सेंटीमीटर मध्ये न्यायचं. कशामध्ये न्यायचं आहे? 100. मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी 100 ml म्हणजे किती येतं? 100 सेंटीमीटर क्यूब येतं. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण समजा नसेलच कळलं तरी मी परत सांगायला लागलो. हे 10 raised to -3, हे 10 raised to -3 किती झालं बघा. हे 10 raised to -6 किती झालं? 10 raised to -6 मीटर क्यूब. 10 raised to -6 म्हणजे किती? 10 raised to -2 चा क्यूब. क्यूब तर मिळाला आपल्याला आणि -2 म्हणजे कोण? सेंटी. सो सेंटीमीटर क्यूब. सो पाठ ठेवा. ज्याला कळलं नसेल सोडवून तर दाखवलेच नाही. जरी कळलं नसेल तर लक्षात ठेवा 100 ml म्हणजे 100 सेंटीमीटर. 100 ml म्हणजे 100 सेंटीमीटर क्यूब. पहिला मुद्दा क्लिअर झाला. आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल 100 सेंटीमीटर क्यूब मध्ये पाण्याचे किती मॉलिक्यूल आहेत? 100 सेंटीमीटर क्यूब मध्ये पाण्याचे किती मॉलिक्यूल आहेत? 1 सेंटीमीटर मध्ये 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये पाण्याचा 1 ग्रॅम आहे. 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये पाण्याचे किती ग्रॅम आहे? 1 ग्रॅम आहे. मग 100 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये पाण्याचा किती ग्रॅम आहे? 1 ग्रॅम. डेन्सिटीच्या डेफिनेशन वरून कळतेच आपल्याला. मग 100 सेंटीमीटर क्यूब मध्ये किती ग्रॅम असणार आहे? 100 ग्रॅम असणार आहे. लक्षात येते मला काय सांगायचं? पहिला मुद्दा एक लक्षात आला पाहिजे तुम्हाला इथे की 100 ml म्हणजे काय? तर 100 ml म्हणजे तुम्हाला कळलं 100 सेंटीमीटर क्यूब. पहिला मुद्दा आहे. आता दुसरी इन्फॉर्मेशन काय दिली तुम्हाला? 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 1 cc म्हणजे सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. मग 1 सेंटीमीटर क्यूब जर पाणी घेतलं तर त्याचा मास किती आहे? 1 ग्रॅम. मग इथं तर 100 सेंटीमीटर क्यूब दिले. मग 100 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती? 100 ग्रॅम ऑफ वॉटर. किती? 100 ग्रॅम ऑफ वॉटर. आता नीट समजून घ्या. नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारतात. 18 ग्रॅम म्हणजे 1 ॲव्होगाड्रो नंबर. 18 ग्रॅम म्हणजे 1 ॲव्होगाड्रो नंबर. इथं किती आहे? 100 ग्रॅम. बघा 18 ग्रॅम साठी 6.022 into 10 raised to 23. 18 ग्रॅम असतील तर एवढ्या नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग 100 ग्रॅम साठी किती? एवढ्यासाठी एवढं. मग एवढ्यासाठी किती? 18 ग्रॅम साठी एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. 100 साठी किती? ते कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. 18 पंचे 90. 18 5 जा 90. ठीक आहे. उरले परत 10 परत 0. 18 5 जा 90. 5.5 आणि इकडे 6 आहे. हे 5 हे 6 6 पंचे 30. 6 5 जा 30. 6 5 जा 30. हे अंदाजे चालले कारभारात. सो हे उत्तर असणार नाही. हे उत्तर असणार नाही. ह्या दोघांच्या पैकी एक उत्तर असणार आहे. घातांक किती होऊया? 10 raised to 23 10 raised to 23. हे उत्तर किती येते बघा? 6 पंचे 30 म्हणजे 3 पॉइंट समथिंग नाही येणार उत्तर. 30 च्या पुढे उत्तर येते. मग 30 च्या पुढे कोण आहे? 33. सो हे पण उत्तर असू शकत नाही. बघा मी कसं सोडवलं. हे कॅल्क्युलेशन अख्खं सोडवायची गरज नाही. पहा आता
एवढं कळलं तुम्हाला दिलेल्या डेटावर 100 ml म्हणजे 100 सेंटीमीटर क्यूब. पहिला मुद्दा क्लिअर झाला, हे पाठ पाहिजे. दुसरं 1 ग्रॅम पर सीसी, याचा अर्थ कळला तुम्हाला की 1 सेंटीमीटर क्यूब जर असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचा 1 ग्रॅम असतो. इथं किती दिलेले आहेत प्रश्नामध्ये? 100 सेंटीमीटर क्यूब. मग 100 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती? 100 ग्रॅम ऑफ वॉटर. हे पण कळलं तुम्हाला. पुढे 18 ग्रॅम म्हणजे पाण्याचा 1 मोल. पाण्याचा 1 मोल किती ऑक्युपाय करतो? 6.022 × 10⁻23. मग 100 ग्रॅम ने आपल्याला म्हणावं लागेल. लक्षात आलं? तर हे कॅल्क्युलेशन केलं आपण. 18×5 = 90. सगळं सोडत बसत पण सोडायची पण गरज नाही. आणि 5 × 30 30च्या पुढे उत्तर पाहिजे. हे 1 पॉईंट समथिंग आहे, हे 1 पॉईंट समथिंग आहे, हे 33.3 आहे, 33 आहे, इथं 33. ऑप्शन ए इज युअर आन्सर. सगळंच उत्तर काढायचं जायची गरज नाही. चला 2020चा हा एक क्वेश्चन आपण सोडवू. काय सांगतो क्वेश्चन? व्हॉट विल बी व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस प्रोड्यूस इफ द रिएक्शन. प्रश्न काय सांगतो आपल्याला? व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस प्रोड्यूस इफ द रिएक्शन. बघा रिएक्शन कशी आहे? 2KCl3 2KCl 3O2 एन्थाल्पी दिलेली आहे आणि किती दिलेली? STP ला दिलेली आहे. प्रश्न नीट समजून घेऊया. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस प्रोड्यूस. ऑक्सिजन किती प्रोड्यूस होईल इफ द रिएक्शन असे असेल तर. आता पहा रिएक्शन समजून घेतली तर सोपं आहे. 2KClO3. ठीक आहे, शिकलाय तुम्ही पी ब्लॉक मध्ये ऑक्सिजनचे प्रिपरेशन मेथड मध्ये. 2KClO3 काय मिळालं आपल्याला? 2KCl. काय मिळालं? 2KCl प्लस 3O2. ठीक आहे, आता हे थोडंसं व्यवस्थित वाचलं तुम्ही तर लक्षात येईल. याचे 2 मोल आपल्याला याचे 3 मोल देत आहेत. सॉरी, याच्या 2 मोल पासून ज्यावेळेस KCl चे 2 मोल तयार होतात त्यावेळेस ऑक्सिजनचे 3 मोल तयार होतात. KCl चे 2 मोल तयार होतात त्यावेळेस ऑक्सिजनचे 3 मोल तयार होताना आपल्याला दिसत आहेत. सो व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन gas produced if the reaction is carried out at STP. 3 मोल तयार झालेले आहेत. किती मोल तयार झालेले आहेत? 3 मोल तयार झालेले आहेत. एका मोल मध्ये असणारे 22.4. एका मोल मध्ये किती? 22.4. मग मल्टीप्लाइड बाय 3 केलं आपण. किती? मल्टीप्लाइड बाय 3. 4 3 = 12. 3 2 = 6 7 67.2 मोल. 3 मोल. मग 3 मोल म्हणजे एका मोल मध्ये येतं 22.4 डेसिमीटर क्यूब. डेसिमीटर क्यूब म्हणजे लिटर. कल्पना करूया इथे किती जर रिएक्शन तुम्ही समजून घेतली तर ऑक्सिजनचे किती मोल तयार होत आहेत? 3 मोल तयार होत आहेत. 1 मोल म्हणजे किती? 1 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो? 22.4 लिटर. किती मोल तयार झाले त्याच्यात? 3. मग 22.4 × 3 67.2 मोल. 66.2 लिटर एवढं काय मिळणार आहे आपल्याला? ऑक्सिजन प्रोड्यूस झालेला दिसणार आहे. चला 2020चा अजून एक क्वेश्चन आहे. काय सांगतो 2020चा हा क्वेश्चन? इन द रिएक्शन. 30 रिएक्शन दिलेली आहे, सगळं तेच. पण इफ 33.6 liter of the oxygen gas is liberated at STP, what is the mass of KCl produced? What is the mass of KCl produced? आता नीट समजून घ्या. मग अशी आपण रिएक्शन सोडवली होती. 2 KCl तयार होतात. 2 moles of KCl. बघा रिएक्शन काय सांगते? KCl चे किती मोल तयार झाले? 2 मोल. ऑक्सिजनचे किती मोल तयार झाले? 3 मोल. बरोबर? म्हणजे KCl चे 2 मोल प्रोड्यूस होतात त्यास ऑक्सिजनचे 3 मोल प्रोड्यूस होतात. म्हणजे परत K39 Cl 35.5 KCl 39 Cl 35.5 बेरीज केली 5 9 5 14 9 5 14 74.5. किती? 74.5.
हे झालं एका मोलचं वेट, मॉलिक्युलर वेट किती 74.5 ग्रॅम। इथे किती तयार होतात KCl चे 2 मोल तयार होतात मल्टीप्लाइड बाय 2 149 ग्रॅम येते किती 149 74 दुने 148 मी अर्धा गुणिले 2 148 साठी 149 करत नसेल तर गुणाकार करून बघा म्हणजे याचे 149 ग्रॅम ज्यावेळेस तयार होतात 2 KCl म्हणजे KCl चे किती तयार झाले 149 ग्रॅम तयार झाले तेच ऑक्सिजनचे 3 मोल तयार होतात 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन आर प्रोड्यूस 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन मग कशाच आपण सांगितलं 67.2 डेसिमीटर क्यूब 67.2 डेसिमीटर क्यूब आधीचाच न्यूमेरिकल तेवढेच थोडक्यात लिटर तेवढेच थोडक्यात काय म्हणाले लिटर ठीक आहे 149 ग्रॅम ऑफ द KCl ज्यावेळेस प्रोड्यूस होतो त्यावेळेस इकडे किती प्रोड्यूस होतंय किती प्रोड्यूस होतो 67.2 किती 67.2 लिटर ऑफ द ऑक्सिजन। आता प्रश्नामध्ये 33.6 लिटर तयार झाले म्हणजे ह्याचा अर्ध तयार झालं 33.6 लिटर मग ह्याच्या जर अर्ध तयार झाले तर याच्या सुद्धा अर्धच तयार व्हायला पाहिजे याचे 2 मोल याचे 3 मोल मग याचे किती अर्धे म्हणजे दीड तर याचे सुद्धा मग किती घ्यायचे आपल्याला अर्धेच घ्यायचे सो 33.6 हे अर्धे तर याचे पण अर्धे 149 चे अर्धे किती येते 74.5 ग्रॅम किती 74.5 लक्षात येते आणि न्यूमेरिकलच्या पद्धतीने सोडवायचं असेल एखाद्याला तर कसं होणार बघा एवढ्यासाठी एवढं तर एवढ्यासाठी किती म्हणजे ज्यावेळेस 67.2 लिटर प्रोड्यूस होतात त्यावेळेस KCl किती प्रोड्यूस होतो 149 KCl किती प्रोड्यूस होतो 149 मग ज्यावेळेस 33.6 असेल त्यावेळेस किती एवढ्यासाठी एवढं 67.2 लिटर साठी 149 मग 33.6 साठी किती आले 2 त्याला भागिले 2 149 डिवाइडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 74.5 एवढे ग्रॅम समजलेलं आहे। सो असे काही बेसिक क्वेश्चन्स मी तुमचे घेतलेले आहेत या टॉपिकवरचे तर तुम्हाला समजून आतापर्यंत जे काय आपण PYQs पाहिले त्याच्यावरून एक लक्षात आलं असेल पहिलं मोलॅरिटी तुमची व्यवस्थित झालेली असली पाहिजे मोलॅरिटी ही कॉन्सेप्ट व्यवस्थित झालेली असेल तर याच्यावरती प्रश्न सहज सुटतील। दुसरं जे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स आहेत ते तुमचे व्यवस्थित झालेले पाहिजे त्याचे इल्युस्ट्रेशन तुम्हाला सोडवता आले पाहिजेत आणि एकंदरीत पाहता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर क्वेश्चन जे आहेत त्याच्यावरचे खूप सोपे क्वेश्चन्स आहेत कुठेही डिफिकल्टी लेवल एका विशिष्ट लेवलच्या वर गेलेलं नाही की आपल्याला ते सोडवताच येणार नाही असा एकही अवघड क्वेश्चन आपल्याला सापडलेला नाही। सो वेगवेगळ्या पॉईंटवरचे क्वेश्चन मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परत एकदा जे क्वेश्चन्स कळलेले नाही तिथे परत जा परत एकदा तो क्वेश्चन सोडवा शक्यतो असा प्रयत्न करा की क्वेश्चन एकदा सोडून झालेला आहे तर तुमच्या मनाने तो सुटतोय का बघा आणि याच्यासारखे काही प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये सोडून दिलेले असतील शक्यतो टेक्स्ट बुकच्या बाहेर जाऊ नका ते क्वेश्चन तुम्ही बघा आणि PYQ जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर याच्यासारखेच अजून काही क्वेश्चन्स तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहात आणि काही अडचण आली किंवा काही शंका असेल किंवा एखादा विशिष्ट टॉपिक असेल की जे या टॉपिकवरच एखादं लेक्चर पटकन झालं पाहिजे असं वाटत असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये टाका। दुसरं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना CET सोपी जावी याच्यासाठी हा अट्टहास आहे त्याच्यामुळे तुमच्यासारखे जे गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शिकवलेलं आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे थँक्यू।